राज्यात विधानसभा 2024चे वारे वाहू लागलेले आहेत। सगळेच पक्ष निवडणुकांसाठी सज्ज झालेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या, तर राज्यात आता तिसऱ्या आघाडीने सुद्धा जन्म घेतला आणि चौथ्या आघाडीची चर्चा सुद्धा चालू आहे। त्यामुळे सध्या राजकारणात खूप उलथापालथ होतीये। निवडणुकांसाठी सगळेजण सज्ज झालेले पाहायला मिळतात, मात्र इथल्या पुणेकरांच्या जनतेच्या मनात काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। पुणेकरांना नेमके कुठल्या बाजूनी पुणेकर कौल देताना दिसतात? त्यांना महायुती हवी आहे, महाविकास आघाडी हवी आहे की मग तिसरी आघाडी हवी आहे की कोणता एक पक्ष हवाय, हे सगळं आज आपण पुणेकरांकडूनच जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर काही तरुण मुलं आहेत, यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे। सध्या विधानसभेचे वारे पुण्यात वाहत आहेत, राज्यात वाहत आहेत। खरं तर महायुती महाविकास आघाडी आहे, तिसरी आघाडीने सुद्धा जन्म घेतला आणि चौथ्या आघाडीची चर्चा सुद्धा चालू आहे। तर तुम्हाला काय वाटतंय, कुणाला पसंती असू शकते? महाविकास आघाडी का असं वाटतं? काय महाविकास आघाडी, महायुतीचं सरकार आणि त्यांच्यात महाविकास आघाडी काय असं साम्य नाही, पण महाविकास आघाडीमध्ये कसं संधी भेटली नाही। कोविडमध्ये जी कामं झाली त्या कोविडमध्ये 1-1.5 वर्ष तर त्याच्यातच गेलं, तर महाविकास आघाडीला चान्स भेटला नाही असं म्हणता येईल। पण महायुतीकडनं असं सांगू नाही शकत कुणाला काय होईल काय नाही, पण महाविकास आघाडी। पण तरी सध्या जागा वाटपाचा तिढा सगळीकडेच चालू आहे, तर काय वाटतंय कुठला पक्ष जरा किंग मेकर ठरेल यावेळेस? शरद पवार, तुतारी आणि उबाटा, मशाल। काय वाटतंय असं पुण्यात काय होईल असं वाटतंय? पुण्यात महाविकास आघाडीची सत्ता, महाविकास आघाडीचे आमदार जास्त बहुमताने निवडून येतील। पण सध्याचं जे काही राजकारण चालू आहे त्यावरती एक तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला, कसं बघताय सध्याच्या राजकारणाकडे? सध्याच्या राजकारणात युवा आमदार पाहिजेत, म्हणजे प्रत्येक पक्षाने तर युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि युवा आमदार तयार झाले पाहिजे। बेरोजगारीचा प्रश्न आला, महागाई आली, शक्यतो महागाई तर आहेच पण बेरोजगारी जास्त वाढली। महाराष्ट्रातले उद्योगधंदे जे बाहेर चाललेत त्या संदर्भात युवकांनी येऊन युवा आमदार एक त्याच्यावर बोलू शकतात, त्यामुळे युवा आमदार पाहिजे। आम्हाला आवडत नाही हे राजकारण। का आवडत नाही? खरं कोणी आतापर्यंत केलं नाही। आता प्रत्येक वर्षाला कसं झालं, तुझ्या सरकारने सांगायचं अमुकांना दे अमुकांना दे, तसं सांगत आलं तसं देत आले आम्ही। प्रत्येक जण आलेले आहेत, पुढं आलेले आहेत लोक, बरेच लोक आम्हाला पण आवडले, कारण आम्हाला देवदेव पण त्यांनी ते लोक आम्हाला घेऊन गेले देवाला, लांब लांब देवाला घेऊन गेले आणि अष्टविनायक वगैरे आम्हाला दर्शनं द्यायला लावले। आम्हाला खूप आनंद वाटलाय। पंढरपूर वगैरे दर्शनं घेतलेले, खूप आम्हाला आनंद वाटले, बरं वाटलं। तसं करावं कोणी तर मदत, असं आमची एवढं। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे? बस बस हे माझं म्हणणं आहे। आता आम्ही इथं बसूनच बघते, मी म्हाताऱ्या माणसं इथं भीक मागतात पैसे, बरं का? मी रोज बघते म्हाताऱ्या माणसं, दोघं नवरा बायको, कोण म्हातारा भीक मागतात खायला, पोटासाठी द्या पोटासाठी द्या। आता देणार तर किती देणार? 5 रुपये 2 रुपये 3 रुपये देणार, पोटासाठी काय देणार एवढे? राहिल्यात का कोणी देणार पोट भरून? कोण दगडूशेठ गणपतीकडे तर भात चपाती भाजी यायचं मध्ये मध्ये, बरं का? आम्ही सुद्धा खाल्लेली नाही असं नाही, तेवढं आम्हाला बरं वाटायचं। चपाती भाजी भेटायचं, इथे येऊन तो लोक वाटायला यायचा। गरिबांना सर्व्हिस भेटू शकत नाही, ते सुद्धा करावं साहेब लोकांनी, बरं का? पाहिजे असेल घर घर जाऊन बघून चौकशी करा ना। आणखीन काही तरुणांकडून आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं सध्याच्या राजकारणावरती। दादा, राजकारणात काय चाललंय माहिती आहे का? नाही हो, मला नाही माहिती। विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत, काय कुठला पक्ष जिंकेल काय वाटतंय सध्या? मला नाही माहिती, काहीच माहित नाही का? राजकारण आवडत नाही? पण तरी राज्यात महायुती महाविकास आघाडी पडलीये, काय मला नाही माहित, त्यांना विचार करत, मला नाही माहित। राजकारणामध्ये आता सध्या तरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असे पहिल्यांदा मुख्यमंत्री भेटले महाराष्ट्राला एकनाथ शिंदे। भोळे बाबडे भोळे शंकरच आहेत ते। त्यांनी चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी वीज मैल माफी असेल किंवा राज्यामध्ये सगळ्या लाडकी बहीण योजना असेल, अशा चांगल्या पद्धतीच्या योजना शेतकऱ्यांसाठी केल्या।
आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असतील, गोरगरिबांसाठी असतील, चांगल्या चांगल्या योजना त्यांनी केल्या. तर त्यामुळे जनता नक्कीच विचार करेल निवडणुकीमध्ये की त्यांना चांगल्या मताने निवडून देणार. पक्षपुढीचं राजकारण असतं. आता कसं आहे, जो तो पूर्वी कसं होतं, लोक मरून जायचे पण शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहायचे. आता तसा काळ नाही राहिला. आता सगळे लोकच भामटे झाले. त्याच्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. अशी गोष्ट झाली. कारण की आता कसं आहे, रात्रीतून लोक पळून जातात इकडे तिकडे. पण ते असे का ना, जो तो आता कसं आहे, जो तो स्वार्थी असतो ते पाहावं लागतं. पण या सरकारचं काम चांगलं त्यांनी शेवट ते आणि 2.5 वर्षामध्ये एवढा कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये केलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून असेल, अजितदादांकडे तर तिजोरीची चावी होती. त्यांनी चांगल्या पद्धतीने जे 2.5 वर्षामध्ये काम झालं नाही कोरोना काळामध्ये ते आता चांगल्या पद्धतीने केलं. कोणत्या तुम्ही मुलीला विचारा, एखाद्या आया बहिणीला विचारा, कोणालाही चांगल्या पद्धतीनं त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना खात्यावर आलेले आहेत. तरी ते नाराजी कोणतीच नाही. आणि वीज बिल माफी झाली. आता कर्जमाफीची पण मागची महात्मा फुले योजना होती, त्याची पण कर्जमाफी काही शेतकऱ्यांनी दिली. आणि पुढे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ते काहीतरी चांगला निर्णय घेणार म्हणजे घेणार. युती येईल असं 100% सांगतो. मागच्या वेळेस झालं ते. आता शिंदे साहेबांना वाटलं की बुवा चांगलं त्यांनी काम केलं, पण लोकांनी मागच्या लोकसभेमध्ये दाखवून दिलं होतं की बा आता शेवटी मतदानाचं जनतेचं हे असतं, रोष असतो. आता नाशिक असेल, पुणे असेल, नगर असेल, काही कांदा उत्पादक जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कांदा पिकतो. पण ते आता लोक जनतेमध्ये यांनी ते मेसेज चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं ते तसं झालं. आता 100% महायुती सरकार येणार म्हणजे येणार. काका, विधानसभेच्या निवडणुका आल्यात, काय वाटते काय होईल राज्यात? काय होणार आहे? निवडून येणार तेच विधानसभेत. कोण निवडून येईल, महाविकास आघाडी की महायुती? महाआघाडी. महाआघाडी. काय वाटतं पुण्यात काय होईल वाटते? पुण्यात दंगेकर. काय असं वाटतंय पण तुम्हाला? काम आहेत त्यांची दंगेकरांना. आणि राज्यात पण काय वाटतं मग? राज्यात दंगेकर चांगला आहे त्याच्यामध्ये खासग्यामधलं. काका, निवडणुका आल्यात, काय वाटतंय काय होईल राज्यात? नाही, बदल होणार आहे. काय बदल होईल असं वाटतं? सरकार बदल होणार आहे. महाविकास आघाडी. काय असं वाटतंय पण तुम्हाला? महंगाई, बेरोजगारी, महंगाई किती? 400 रुपये सिलेंडर, 1000 रुपये. 60 रुपयाचे पेट्रोल, 100 रुपये. सगळेला दिसते मॅडम, असं नाही. जेवढे नागरिक आहे ना पुणेवासी, सगळेला दिसते बदल होणार आहे. पुण्यात काय होईल वाटतं? नाही, महाराष्ट्रामध्ये तर विकास आघाडी येणार आहे. 100% तुम्ही लिखून ठेवा. महायुतीच्या सरकारवर नाराज आहेत का म्हणजे? नाही नाही, नाराजाचे संबंध नाही हो. सरकार ज्याचे राहते त्याच्या मागे सगळे झुकते. मग लोकांचे हक आहे ना मतदान. तुम्ही काय म्हणजे निवडणूक आणणार आहे ते बद्दल मी म्हणतो. निवडणूक आले ना हे सरकार जाणार आहे. काय महागाई पर त्यांचे काबू नाही, बेरोजगारी पर काबू नाही. सोडवायला पाहिजे ना, सरकार पाहिजे ना त्यांना. देश कोणत्या हातामध्ये? केंद्रामध्ये मोदीजी आहे, इकडे फर्नांडिस एवढे मोठा नेता आहे. त्यांचे तर मानणार आहे ना मोदीजी. लोकांना करायला पाहिजे, लोकांना सांगायला पाहिजे की असं असं परिस्थिती निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र काय पूर्ण भारतमध्ये. आपण बिहारची आहे मॅडम. 2014 मध्ये 400 रुपयाच्या तिकीटला बिहार जात होतं. आता बुकिंग केलं रेल्वेला, काउंटरला जाऊन तर 725 रुपये, 740 रुपये. अगर काही बलेकानं घेतले तर 2000चे वरी. आता आमचे आई बापा वरील गावामध्ये आता अर्जंटमध्ये मला जायसाठी 3000-2000 रुपये लागतात. तर ले ध्यान आहे केंद्र से लेकर राज्य तक. आणखीन काही तरुणांशी आपण बोलणार आहोत. दादा, कुठला आहेस तू? सातारचा आहे. काय होईल वाटतंय सध्या राज्यात? सरकार कसं चालू आहे? राजकारण काय वाटतंय? राजकारणामध्ये काय सरकार कोणाचं सांगू शकत नाही कन्फर्म. कारण काय होतंय, सत्तेसाठी ज्योतीला असते. आजकाल कुणाची महायुती सांगू शकत नाही. आहे त्यांची पण तुटू शकते आणि ज्यांची नाही त्यांची पण होऊ शकते. पण माझे तर योग्य छत्रपती संभाजीराजांचं सरकार यावं. कारण ते आज गेलेत आपले शिवस्मारक बघायला. ज्यांनी मोदींनी 7 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन केलेलं, ते बघायला गेले. त्यांचं सरकार यावं अशी माझी तर मनापासून इच्छा आहे. कारण मी साताराचा आहे. सातारा कोल्हापूर आम्हाला जवळ आहे. अशी माझी इच्छा आहे त्यांचं सरकार यावं. त्यांचं सरकार यावं त्यांनी आपल्या सर्वसामान्यांसाठी त्यांनी ते प्रयत्न करतील. कारण आता ही काय अर्ध पक्ष एका पक्षामध्ये आणि अर्ध पक्ष विरोधामध्ये कायच उपयोग नाही ना त्यांचा. नवीन कोणतरी चेहरा पाहिजे महाराष्ट्रासाठी. जर का महाराष्ट्राचा बदल घडवायचा असेल तर नवीन चेहरा पाहिजे. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 आघाड्या आहेत. आता ही तिसरी आघाडी झाली आहे ज्यामध्ये संभाजीराजे आहेत. तर त्या आघाडीला तुझं मत असणार? हां, माझं मत त्या आघाडीचं आहे. संभाजीराजे कन्फर्म. त्यांचं सरकार आहे माझं तर वैयक्तिक मत आहे. शेवटी जनमताचा कौल काय असेल तो त्याच्यावरती डिपेंड आहे.
काका महाराष्ट्राचे आहात का तुम्ही? बिहार से। बिहार से। महाराष्ट्र की राजनीति के बारे में कुछ पता है? नहीं, कुछ नहीं। कुछ नहीं पता। अभी जो महाराष्ट्र का रहने वाला उसे पता होगा ना यहाँ की राजनीति क्या है। नहीं, आप कब से रह रहे हैं महाराष्ट्र? करीब 1 साल करीब हुआ। काय वाटतंय सध्याचं राजकारण बघून? राजकारण बघतच नाही आम्ही. का नाही बघत मग? टाईम कंपनीतून घरी. पण तरी विधानसभेच्या निवडणुका आहेत तर काय वाटतंय, महाविकास आघाडी येईल, महायुती येईल, काय वाटतंय सध्या? ते सांगता नाही येत. जास्त वाटते चर्चा शिंदे सरकारची जास्त वाटते. मुंबईत तेच चालू वातावरण. आम्ही तर नाही मुंबईत राहतो, इथं पेपरला आलो होतो. मग काय वाटतंय कुठलं सरकार आलं तर जरा बरं होईल तुमच्या मते? शिंदे सरकारच. शिंदे सरकार का असं वाटतं? त्यानं आता भरपूर हे केलं, योजना दिल्या, लाडकी बहीण योजना आली, बाय आता सगळे त्यालाच वोट देणार आहे. पण आमच्या गावाकडं माझ्या आईच्या खात्यात आले, त्याच्यावरच जास्त हे व्हायले आता. दादा राज्याच्या राजकारणात काय चाललंय माहिती आहे का काही? नाही मॅडम, विधानसभेच्या निवडणुका आल्यात, कुठला पक्ष जिंकेल वगैरे काय? राजकारणामधला इंटरेस्ट नाही मॅडम आमचा. का असं? पण तरुणांना असायला पाहिजे शक्यतो इंटरेस्ट. नाही, एवढी नॉलेज नाही राजकारणामध्ये माझं. पण निवडणुका आल्यात हे तर माहिती असेल. हो, निवडणूक आल्या माहिती आहे. मग काय तुम्ही जिकडे कुठे राहत असाल तिकडेच काय वारं आहे? आम्ही कसं आहे, आम्ही ग्रामीण भागातले हो. आता इकडं कसं आज फिरायला लागतो संडे असल्यामुळे जास्त काही. तुमच्या गावाकडे काय मग कोणाची चर्चा जास्त आहे? कुठला पक्ष वाटतोय येईल? गावाकडे काही नाही, सध्या जरांगे पाटील. जरांगे पाटलांची हवा आहे जास्त. पण जरांगे पाटलांनी अजून अधिकृत उमेदवार दिले नाहीयेत, ते कुणाला पाठिंबा देतील वगैरे असं काय वाटतं? जरांगे पाटलाचं एवढं काही माहित नाही समजा कुणाला पाठिंबा देतील ते. कारण पण ते तरी महायुती किंवा महाविकास आघाडी काय होईल असं वाटतंय विधानसभेला? एवढं नॉलेज नाही मॅडम आपल्याला, जास्त बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? काही नाही. काहीच नॉलेज नाहीये. नाही. पक्ष कुठले ते तरी माहितीये का? नाही. ते नाही माहिती. काका विधानसभेच्या निवडणुकात काय वाटतंय, काय होईल राज्यात? परिवर्तन, सरकार बदलू शकतो. कोणाला पसंती मिळेल? कारण आता तिसरी आघाडी पण आली आहे. तिसऱ्या आघाडीपेक्षा दुसऱ्या आघाडीलाच म्हणजे महाविकास आघाडी. बाकी काय वाटतं पुण्याच्या राजकारणाचं काय होईल वाटतंय? पुण्याच्यात पण परिवर्तन होऊ शकतं, कारण आता सध्याचं वातावरण जरा वेगळं आहे, त्यामुळे बदलू शकतं. तुम्हाला काय वाटतं कुठलं सरकार चांगलं काम करेल आलं तर? सर्व सरकार सेमच असतात, फक्त माणसात थोडाफार फरक पडतो. तुमची राजकारण जास्त चालले आता आता ते राजकारणाला लोकांनाच माहिती कशात तुमची होतं, पण ते वाटतं आमच्या जनतेला. पुण्याच्या नागरिकांच्या थोड्या संमिश्र प्रतिक्रिया असल्याचं आपल्याला जाणवतंय. आणि पण आणखीन काही लोकांशी सुद्धा बोलणार आहोत. काकू विधानसभेच्या निवडणुका आल्यात, माहितीये का काय राजकारणात चाललंय का? नाही, एवढं माहित नाही. पण काय वाटतं कुठला पक्ष काय ऐकण्यात आहे का? यांना माहिती आहे. काकांशी बोलूयात आपण. काका विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, राज्यात 2 महाविकास आघाडी होती, महायुती होती, आता तिसरी आघाडी सुद्धा आली आहे. काय वाटतं तुम्हाला काय होईल यावेळेस निवडणूक? आता परत येईल, आता शिवसेना येईल, शिंदे सरकार परत. का असं वाटतंय? पण त्यांचे काम चांगले आहेत शिंदेचे. त्यांचं खूप नाव झालं आहे शिंदेचं. कुठं बी जेव्हा शिंदेचं नाव घेतात त्यांना मोदीची सपोर्ट आहे, ते परत त्यांची सरकार होणार, BJP मिळून डबल इंजिनची सरकार होणार परत होईल. पण पुण्यातल्या राजकारणात काय वाटतंय? पुण्यामध्ये पण सध्या खूप जागा वाटपाचा तिढा चालू आहे. काय वाटतं पुण्यात काय होईल? पुण्यातलं राजकारण चाललं आहे, तरी पण इथं तेच BJPची BJPची हवा जास्ती आहे. काम चांगलं आहे त्यांचं BJPवाल्यांचं. तुम्हाला पर्सनली काय आवडेल? कुठला पक्ष आला तर? आम्हाला BJPची यायला पाहिजे. BJP पाहिजे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना,
एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn। तो इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian।